लुईसवाडी येथील आरटीओ कार्यालयाजवळ मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या धर्मवीर नगर येथील पांडुरंग विठ्ठल भुवड वय वर्ष 64 यांचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले। या घटनेमुळे शहरातील धोकादायक झाडे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रविवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास झाड कोसळून भुवड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। त्यांच्यावर प्रथम ज्युतो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते। तसंच ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली। मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली। त्यांच्या पश्चात बायको आणि 4 अपत्य असा परिवार आहे। कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय। या घटनेनंतर नगरसेवक विकास रेपाळे यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका आयुक्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान रेपाळे यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाने आपत्ती व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करत झाडे पडण्यामागील मूळ कारणांचा अभ्यास करण्याची मागणी केली। धोकादायक झाडांची पाहणी, वेळेत छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींवर आगामी महासभेत प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। बळी महानगरपालिका हद्दीमध्ये झालेला आहे। झाड पडून एक व्यक्ती दुखापत झाली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला। झालेली घटना पण आमच्या प्रभागात होती आणि जी दुर्घटनाग्रस्त झालेली व्यक्ती आहे ती देखील राहणारी आमच्याच प्रभागातील आहे। पांडुरंग भिकू भुवड वय वर्ष 64 असे 6 तारखेला दुपारी 12-12:30च्या सुमारास झाड पडून त्यांच्या मेंदूला मार लागला होता। त्यांना उपचाराकरिता आम्ही जितो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती सर्वतोपरी प्रयत्न केले। अगदी ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर देखील त्यांनी येऊन त्यांची शस्त्रक्रिया केली, परंतु त्यांच्या मेंदूला लागलेला मार हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि आज त्यांचं दुर्दैवी असं निधन झालंय। या दुःखद प्रसंगाच्या अनुषंगाने मी माननीय उपमुख्यमंत्री मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही सगळे सहकारी नगरसेवकांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी याबाबत चर्चा केली। शिंदे साहेबांनी तातडीने माननीय आयुक्तांना सदर कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत। मी माननीय आयुक्तांना मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही आत्ता भेटून, तसेच माननीय महापौर यांना देखील आम्ही भेटून या घटनेची माहिती दिली आणि त्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाला मदत करण्याच्या अनुषंगाने येत्या महासभेत तसा प्रस्ताव आणण्याच्या सूचना माननीय महापौरांनी प्रशासनाला दिल्यात। माननीय आयुक्तांनी देखील याबाबत अतिशय संवेदनशीलरित्या मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे।